नाही, नक्कीच एक खरं म्हणजे हा निर्णयच मुळात झालेला चुकीचा होता. तो जर मंत्रिमंडळाने झालेली चूक किंवा तुकाराम मुंडेंनी घेतलेला निर्णय रद्द केला असेल, तर हा चांगला निर्णय आहे. कारण या संदर्भातची मागणी आम्ही सातत्यानं केलेली होती. तर हा छोट्या व्यावसायिकावर आणि विशेष करून तेली समाजावर अन्याय आहे. कारण खुलं तेल जर गरीब लोकांसाठी, सामान्य मध्यमवर्गीयासाठी या लोकांना खुलं तेलच घेतात अगदी त्यांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या ऐपतीप्रमाणे, त्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताप्रमाणे. पण हा निर्णय घेऊन केवळ मोठ्या इंडस्ट्रीला मदत होईल अशा प्रकारची त्यामागची भूमिका होती. आज जर कॅबिनेटने हा निर्णय रद्द केला असेल तर नक्कीच मला वाटतं की जनतेच्या आक्रोश बघून तो निर्णय झाला असावा आणि घेतलेला निर्णय चांगलाच आहे. 28 ऑगस्टपर्यंत 58 लाख प्रमाणपत्र द्या, नाही तर 29 तारखेला आरपारची लढाई निर्णायक आंदोलन करणार जरांगे पाटील. नाही, आम्हाला काय करायचं आहे ते सरकार आणि ते पाहत बसेल. मी त्याच्यावर अजिबात बोलणार नाही. जरांगे आणि सरकार यांचं ते काय आहे, आता मंत्रिमंडळात तिकडे मंत्री कोण जातील, कोण नाही जाणार नाही, ते काय उपोषण करतील याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमची भूमिका एवढीच, आमचा जातनिहाय सेन्सस करा, आमच्या वाट्याचं आम्हाला द्या. जे काही उद्या बोगस होतील ते कोर्टामध्ये काही टिकणार नाहीच आहेत. आताही ते निर्णय झालेत, पुढेही होणार आहेत. त्यामुळे न्यायाच्या चौकटीत बसतील, संविधानाच्या चौकटीत बसतील, त्यांना त्या जातीमध्ये समावेश केला जाईल. कोणी म्हणते म्हणून करतील तर ते टिकणार पण नाही. त्यामुळं आम्ही त्यावर फार काही बोलायची गरज वाटत नाही. राहुल गांधी